नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत एक जुना आणि पारंपरिक गावाकडील पदार्थ करडईची खीर. तर तुम्हाला अगोदर करडई कशी असते ती दाखवते. करडई ना मग अशा प्रकारे एक तेलबिया असते ह्या आमच्याकडे प्रत्येक वर्षी ह्याचं पीक घेतलं जातं. याच्यापासून तेल गाळलं जातं. याचं तेल ना खूप शरीराला पौष्टिक असतं आणि हे सर्व तेलामध्ये याचं तेल महाग असतं. तर ह्या करडईपासून ना आपण आज तेल नाही तर त्याची खीर बनवणार आहोत. तर ही करडी ना मी 4-5 तासाखाली स्वच्छ निवडून धुवून पाण्यात भिजत घातली होती. आता ह्याचा कलर पांढरा आहे, पण पाण्यात भिजवल्यानंतर ना त्याचा असा कलर काळपट होतो. 4-5 तास ही पाण्यात भिजत घातली होती. आता ह्याचं पूर्ण पाणी नितळून घेतले का तर ह्याच्या पाण्याचा नसेल जरा मातकट वास येतो म्हणून ते पाणी वापरायचं नाही. आता दुसरं पाणी घेऊन हे मिक्सरच्या भांड्यात ना आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे दूध तयार करून घ्यायचं आहे. आता वरवर ह्याला लागल असं हे पाणी घालायचं आणि हे मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचं. आणि त्याच्यासाठी ना मी ही करडई ना ह्या वाटीनं 1 वाटी करडई घेतली होती. त्याच वाटीनं मी 1 सपट वाटी साखर घेतली. तुम्ही पूर्ण वाटी भरून पण घेऊ शकता, पण खूप गोड होईल म्हणून मी 1 सपट वाटी साखर घेतली आहे. आणि त्याच वाटीनं 1 वाटी शिजलेला तांदळाचा भात घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही तांदळाचा भात घ्या, फक्त तो एक गाळ शिजलेला असावा, एक चिकट भात असावा. आणि एक तूप घेतलंय मी. नंतर एक विलायची घेतली, ड्रायफ्रूट म्हणून मनुके आणि बदाम घेतले. तर आणि आता ना सुरुवातीला मी काय करणार आहे, आपल्या हे दुसऱ्या एका मिक्सरच्या जारमध्ये हा आपला भात आहे ना तो टाकणार आणि ह्या भाताची ना आपण पेस्ट करून घेणार आहोत. भात मिक्सरवर फिरून घेणार आहोत आपण. आणि त्याच्यातच मी ही वेलची पण आपले सोलून भातातच टाकणार आहे. माझ्याकडे वेलायची पावडर तयार नव्हती केलेली आता, म्हणून मी अशी याच्यातच टाकत आहे. आणि आता ना हे मी मिक्सरवर हा भात फिरवून घेणार आहे. वाटलंच तर तुम्ही याच्यात थोडं पाणी पण टाकू शकता. आणि आता दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी आपली ही भिजवलेली करडी ना ती घालून आता ही करडी जास्त आहे म्हणून ही 2 बॅचमध्ये मी ही बारीक करून घेणार आहे मिक्सरवर, ह्याच्यात पाणी टाकू टाकू. आणि आता ना भात गाळ केल्यानंतर आणि करडी आपली मिक्सरवर बारीक केल्यानंतर पुढची प्रोसेस दाखवते. तर मिक्सरवर मी आपला भात थोडंसं एक कपभर पाणी टाकून असा मॅश करून घेतला आहे बारीक. ह्याच्यातच विलायची पण टाकली होती आपली. आणि आपली जी करडी होती ना त्याच्यात एक 2 वाट्या पाणी टाकलं तेवढ्या करडीत आणि ती मिक्सरवर फिरवून घेतलं. फिरवल्यानंतर असं झालं. आता हे ना मी आपली पीठ चाळायची चाळणी असते ना, त्या चाळणी एका पातेल्यावरती चाळणी ठेवली आणि त्या चाळणी वाटेन आता ह्याचं दूध आपण असं गाळून घेणार आहोत. म्हणजे ह्याचा चोता चोता वरी राहतो आणि दूध खाली राहतं. मग हे अशा प्रकारे वाटलंच तर आणखीन थोडं मी अर्धी वाटी पाणी टाकते आणि हे ना अर्धी 1 वाटी आणि हे गाळून घेते. तर मी ना आपली करडी अशी गाळून घेतली. त्याचं दूध असं हे एक 2.5-3 वाट्या दूध असेल आपल्या करडीचं. मी पाणी अंदाजेच टाकलं नंतर पाणी. आणि भात पण 1 वाटी पाणी टाकून असा मॅश करून घेतला आपला. ह्याच्यातच विलायची टाकली आणि आपल्या करडीचा चोताना असा निघाला. आता हा चोताना तुम्ही जनावरांना खायला देऊ शकता. आणि त्याचं दूध फक्त आपल्याला घ्यायचं आहे आपल्या खिरीसाठी. आता पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला. आपले गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली. आता त्याच्यात ना मी हे तूप टाकते. त्या तुपातच आपले बदाम आणि मनुके थोडे परतून घेते. आता त्याच्यातच आपले हे भात आहे ना आपण मॅश केलेला ते भात टाकायचा आणि त्याच्यातच ना आपण हे आपलं करडीचं दूध आहे ना ते दूध टाकायचं. आणि हे ना असं चांगलं थोडं शिजून द्यायचं असं रटरट. आणि याच्यातच ना आपण जी साखर घेतली होती ना ती साखर टाकायची. आवडीनुसार आपल्याला गोड कमी जास्त बघून. जर जास्त गोड वाटलं तर कमी गोड वाटली तर तुम्ही आणखीन साखर घेऊ शकता. आता मी ह्याला शिजून देते. तर आपली करडीची खीर तयार झाली. मी हे 10 मिनटं शिजून दिलं ह्या दुधात. तर शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्याला घट्टपणा आलेला आहे. तर ही ना माझ्या आजीची रेसिपी आहे. मी आजीकडून शिकलेली आहे. माझी आजी
लहानपणी करायची करडीची खीर, करडीचा खिचडा. तर मी आज तुम्हाला करडीची खीर दाखवली. काही दिवसांनी तुम्हाला मी करड खिचडा पण दाखवेल. तो ना ज्वारीपासून बनवतात गूळ घालून, तो करड खिचडा. आणि तांदळापासून साखर घालून बनवतात ती करडीची खीर. तर मी त्या करड खिचडा पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल एके दिवशी. तर तुम्हाला ही माझी करडीची खीर कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा.